पुण्यात एवढी थंडी असायची, दरवाजे लाकडी आहेत ना, त्याच्यात थोडे फट राहते बघ, त्याच्यातनं थंड हवा येऊन कुडकुडा भरायचा. पूर्वी झाडांची सावली असायची, आता जो मेट्रोचा पिलर असतो त्याची सावली मध्ये मध्ये मिळवण्याचा प्रयत्न करावा लागतो. टेकडी फोडणारे 2 JCB दिसतात, ते सुद्धा बघायला मिळतील. शासनच टेकडीचा लिलाव करायला निघाले अशी फिलिंग लोकांमध्ये आली होती. बेताळ टेकडी बचाव कृती समितीने मागच्या वर्षी मोर्चा काढला होता नोव्हेंबरमध्येच, आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या डिमांड्स नेत्यांसमोर म्हणा किंवा जे कोणी वेगवेगळ्या पक्षाचे लोक त्यांना भेटायला येत होते त्यांच्या समोर ठेवल्या होत्या आणि मीडिया समोर पण ठेवल्या होत्या. 2024ची ही जी निवडणूक आहे ही जमिनीवर जितकी लढली जाते त्याच्यापेक्षा जास्त सोशल मीडियावर लढली जाते. नमस्कार. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत 2024च्या, आणि मी जवळपास सगळ्याच नेत्यांचे विचार, त्यांची भाषणं ऐकण्याचा प्रयत्न करतोय. ते सभेत काय बोलताय किंवा ते त्यांच्या इंटरव्ह्यूज मध्ये काय बोलताय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचे मॅनिफेस्टो सुद्धा काही बघितले मी. तर एक दिसतंय की जे दोन जे मोठे गट आहेत म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती, ते जास्तीत जास्त पॉप्युलर नरेटिव्हवर त्यांचं सगळं भाषण असतील किंवा त्यांचं सगळं जो प्रचार असेल तो पॉप्युलर नरेटिव्हवर ठेवण्याचा प्रयत्न दिसतो. मी एक इंजिनियर आहे आणि मला डेटाचा अभ्यास करून प्रश्न विचारण्याची किंवा डेटा बेस्ड डिसिजन घेण्याची सवय, आणि मी क्लायमेट चेंज या क्षेत्रात काम करतो. त्यामुळे मी जो डेटा बघतो आज त्याच्यात मला असं दिसतं की महाराष्ट्रासमोरचं जे सगळ्यात मोठं पुढच्या 1-2 दशकांमधलं जे संकट असणार आहे ते क्लायमेट चेंजच असणार आहे. याच्यामध्ये महाराष्ट्रातले वाढलेले पूर असतील, महाराष्ट्रातले वाढलेले दुष्काळ असतील, महाराष्ट्रातले हायेस्ट रेकॉर्डेड टेम्परेचर असतील, महाराष्ट्रातले हायेस्ट रेकॉर्डेड AQI जे आता पुणे आणि मुंबईमध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात AQI वाढत चाललाय, आणि इतरही काही शहरांमध्ये चंद्रपूर सारख्या शहरात प्रदूषणाचा खूप मोठा मुद्दा आहे. तर महाराष्ट्रात क्लायमेट चेंज आणि त्याच्यातून होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत तो एक खूप मोठा प्रॉब्लेम असणार आहे, आणि तो कुठेतरी ह्या पूर्ण नरेटिव्ह मध्ये मिसिंग आहे. त्यामुळे या व्हिडिओ सिरीज मध्ये मी क्लायमेट चेंजच्या कुठल्या समस्या आहेत राज्यातल्या वेगळ्या भागात, राज्यातल्या वेगळ्या शहरात, तिथल्या लोकांचे काय प्रश्न आहेत आणि ते निवडून येणाऱ्या आमदाराकडनं काय अपेक्षा असतील याच्याबद्दल मी बोलणार आहे. आजचा जो विषय आहे तो माझ्या एकेकाळच्या आवडत्या शहराबद्दल आहे, आणि ते शहर आहे पुणे. मी एकेकाळचं एवढ्यासाठी म्हणतोय की पुणे खूप पटापट बदलत चाललंय. म्हणजे राजू परुळेकरांचा एक इंटरव्ह्यू होता, त्यात राजू परुळेकर म्हणतात की ते जेव्हा लहान होते आणि ते जेव्हा पुण्यात जायचे तेव्हा पुण्यात इतकी थंडी असायची की ते दारांच्या फटीतून जी थंडी यायची त्यातून कडाका भरायचा, आणि त्यासाठी मग ते दाराला एक कपडा ठेवायचा. पुण्यात एवढी थंडी असायची, दरवाजे लाकडी आहेत ना, त्याच्यात थोडे फट राहते बघ, त्याच्यातनं थंड हवा येऊन कुडकुडा भरायचा. मग त्याच्यामध्ये असे फडके भरून ठेवायचे. मावशी सगळ्यांकडे तसंच असायचं आणि इतकी थंडी असायची. तर मी 2009ला पुण्यात गेलो होतो, त्यामुळे मी तेवढी थंडी म्हणजे राजू परुळेकरांचा बालपणाचा काळ म्हणजे बराच जुना काळ झाला. मी 2009ला गेलो तर मी खूप थंडी असलेलं पुणे तर नाही पाहिलं, पण 2009ला सुद्धा पुण्यात खूप गरमी नव्हती. म्हणजे खूप जास्त गरमी आहे किंवा खूप रखरखीत ऊन आहे असंही वातावरण नव्हतं. आज मी जेव्हा पुण्यात जातो त्यावेळी मात्र रस्त्यावरून चालताना इझिली चालणं म्हणजे शक्य नाही, कारण झाडं बरीच कमी झाली आहेत आणि पूर्वी झाडांची सावली असायची, आता जो मेट्रोचा पिलर असतो त्याची सावली मध्ये मध्ये मिळवण्याचा प्रयत्न करावा लागतो. आणि मुख्य म्हणजे ह्याच वर्षी 2024 मध्येच एप्रिल मे मध्ये पुण्यात उष्णतेची लाट होती. तर आजपासून पुण्यामध्ये उष्णतेची लाट येणार आहे. विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी अनुभवल्यानंतर आता पुणेकरांसाठी IMDनं मोठा अलर्ट जारी केलाय. आजपासून शहरामध्ये उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान खात्याचा आहे. आणि त्यानंतर पावसाळ्यात लगेच खूप मोठ्या प्रमाणात पूर सुद्धा पुण्याने अनुभवले. बारिश के बाद पुणे शहर का एक बड़ा हिस्सा सैलाब में डूब गया है, और ये तस्वीरें आप देखकर अंदाजा लगा सकते हैं कि बारिश लोगों पर किसी बड़ी मुसीबत की तरह टूट पड़ी है. जहां तक आपकी नजर जाएगी आपको सिर्फ सैलाब का मंजर ही दिखाई देगा. एकाच वर्षात या दोन्ही घटना पुण्याने अनुभवल्यात, ज्याच्यात खूप जास्त ऊन आणि खूप जास्त पाऊस आणि त्यातून आलेला खूप मोठा पूर, हे सगळं पुण्याने अनुभवलंय. आता या पुण्यातल्या वाढत्या तापमानाचा जसा वाढलेल्या कन्स्ट्रक्शनशी संबंध आहे तसाच तो शहरातलं जे ग्राउंड वॉटर रिचार्ज करू शकणाऱ्या टेकड्या आणि झाडे यांच्याशी सुद्धा आहे. पुण्यात टेकड्यांवर वाढत जाणारं अतिक्रमण हा एक मोठा मुद्दा आहे. म्हणजे कोथरूडच्या मतोबा नगर जवळची ही टेकडी बघा,
आता ही टेकडी उभी फोडली जाते, याच्यात काही रूल्स असतात की टेकडी कशी फोडली गेली पाहिजे जरी तुम्ही कन्स्ट्रक्शन करत असाल तरी. आणि या स्पेसिफिक व्हिडिओमध्ये जर तुम्हाला गुगल अर्थवर टेकडी फोडणारे 2 JCB दिसतात, ते सुद्धा बघायला मिळतील. आता हे फक्त एक उदाहरण आहे, पण अशी पुण्यात अनेक उदाहरणं आहे जिथं कन्स्ट्रक्शन टेकडीवर मागे मागे करत चाललेत. म्हणजे ऑलरेडी एक प्रोजेक्ट असतो, त्याला काही ठिकाणी मान्यता असते, मग ते अजून थोडं खोदत मागे जाण्याचा प्रयत्न करतात किंवा शासनाच्या मागे लागून तगादा लागून त्याच्यासाठी परमिशन्स मिळवतात. आता ह्या टेकड्या जेव्हा फुटतात वेगवेगळ्या कामांसाठी, तेव्हा त्यांच्यात जे ग्राउंड वॉटरची जी मुवमेंट होत असते टेकड्यांमधून, त्याला ब्रेक लागतो. आणि हे असे अनेक प्रोजेक्ट करताना अनेक झाडं सुद्धा तोडली जातात. त्याच्यामुळे पावसाचं जे पाणी टेकड्यांमधून खाली किंवा ग्राउंड मध्ये जे जिरपलं असतं त्याला सुद्धा ब्रेक लागतो. पाणी जे मुरलं असतं जमिनीत त्याला सुद्धा ब्रेक लागतो. म्हणजे या माइंडलेस कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमुळे वृक्षतोड तर होतेच आहे, त्यातून भूजलाची रिचार्ज होण्याची जी प्रक्रिया आहे तिला पण ब्रेक लागतोय. मग हे जे पाणी आहे, जे थांबू शकलं असतं, जे अडवलं जाऊ शकलं असतं, हे तुमच्या ऑलरेडी वाढलेल्या पावसामुळे जो पूर आला आहे त्याच्यात अजून ऍड होतं आणि तुमचा पूर जो आहे त्याची पातळी वाढत जाते. बिकॉज हे सगळं पाणी वाहून गेलं, भूजल रिचार्ज झालं नाही, त्याच्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा ओव्हरऑल ग्राउंड वॉटर आणि ग्रीनरी कमी होते आणि त्याच्यामुळं ऊन खूप जास्त वाढतं. आता कोणी म्हणू शकेल की हे अमुक अमुक एक जे प्रोजेक्ट आहे ते रीतसर परवानग्या घेऊनच केले जातात किंवा हे सगळे बिल्डर त्याच्यासाठी जी कागदपत्र ती मिळवतात. आणि माझा हाच मुद्दा आहे खरा की या सगळ्या परवानग्या देताना शासन, प्रशासन, तुमचे आमदार, खासदार, तुमचे जे इंजिनियर्स असतील, अधिकारी असतील, यांना उद्याच्या येऊ घातलेल्या या सगळ्या प्रॉब्लेमची चिंता वाटत नाही का? म्हणजे उलट शासनच या सगळ्या टेकड्यांचा लिलाव करायला निघालाय अशी शक्यता कधी कधी वाटते. कारण वेताळ टेकडीवर जे काही प्रोजेक्ट्स येऊ घातले होते, 2-3 मोठे प्रोजेक्ट्स होते, तुमच्या लक्षात येईल की हे सगळे प्रोजेक्ट्स खूप मोठे होते आणि त्याने टेकडीचा पूर्ण नाश झाला असता. त्याच्यामुळे शासनच टेकडीचा लिलाव करायला निघाले अशी फिलिंग लोकांमध्ये आली होती. बरं, ह्या सगळ्यातून आज जे प्रश्न आपल्या समोर आहेत की पूर येतोय किंवा खूप गरमी वाढली आहे, हे तर आहेच, पण अजून एक येऊ घातलेला प्रश्न आहे जो कदाचित अजून त्याचा विचार बऱ्याच राजकारण्यांनी केला नाही आणि न्यूज मध्येही तो आज आलेला नाही. तो म्हणजे प्यायच्या पाण्याचा किंवा पुण्याच्या पाण्याचा प्रश्न. पुणे जसं एक IT हब आहे तसंच साऊथमध्ये बँगलोर ही एक IT हब आहे आणि ही दोन्ही शहरं एकाच प्रकारची होती. म्हणजे ही पूर्वी खूप थंड होती. बँगलोर सुद्धा एक हिल स्टेशन होतं, त्याच्यामुळे ते एक थंड ठिकाण होतं. पण आज बँगलोरमध्ये वातावरण असं थंड म्हणावं असं राहिलेलं नाही. अनेक ठिकाणी तर बट्टीत बसल्यासारखी फिलिंग येते बँगलोरमध्ये जेव्हा तुम्ही जाता उन्हाळ्यात. आणि बँगलोरमध्ये सिमिलर प्रश्न आहेत. म्हणजे ट्रॅफिकचे प्रश्न सारखे आहेत, इथल्या पाण्याच्या प्रदूषणाचे प्रश्न सारखे आहेत, इथल्या टेकड्यांचे प्रश्न सारखे आहेत, इथल्या कन्स्ट्रक्शनचे प्रश्न सारखे आहेत. तर या सगळ्यातून बँगलोरमध्ये जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ह्या वर्षी जाणवला, फेब्रुवारीमध्येच तो सुरू झाला होता, तो आहे प्यायच्या पाण्याचा. आणि ओव्हरऑलच तुम्हाला वापरासाठी जे पाणी लागतं ते पाणीच संपून गेलं होतं आणि गल्लोगल्ली तुम्हाला टँकर दिसत होते. ठिकठिकाणी टँकरचा काळा बाजार सुरू झालेला होता, कारण पाणीच नव्हतं. आणि मग जेवढं पाणी उपलब्ध होतं ते कितीही दराने विकत घ्यायला लोक तयार होतात आणि मग त्यातून किमती वाढवल्या जातात, फुगवल्या जातात. तर हा सुद्धा प्रश्न लवकरच पुण्याला भेडसावायला लागेल अशी मला शक्यता वाटते. मग आता हे सगळं रोखण्यासाठी आमदारांकडून काय अपेक्षा असल्या पाहिजे? तर वेताळ टेकडी बचाव कृती समितीने मागच्या वर्षी मोर्चा काढला होता नोव्हेंबरमध्येच आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या डिमांड्स नेत्यांसमोर म्हणा किंवा जे कोणी वेगवेगळ्या पक्षाचे लोक त्यांना भेटायला येत होते त्यांच्या समोर ठेवल्या होत्या आणि मीडिया समोर पण ठेवल्या होत्या. यात बालभारती ते पौडफाटा हा जो रस्ता होता त्याला विरोध करण्यात आलेला होता आणि 2 टनेल वेताळ टेकडीच्या खालून काढण्यात येणार होते, त्याला सगळ्यात जास्त विरोध होता. पण त्याच वेळी ग्राउंड वॉटरचं रिचार्ज करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबण्यासाठी त्यांनी काही डिमांड्स केल्या होत्या. त्यानंतर हे रस्ते तुम्ही ज्या कारणासाठी काढत होते, वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी, त्याच्यासाठी शहरात बसेसची संख्या वाढवावी ही सुद्धा त्यांची एक मोठी डिमांड होती. बसेस वर मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे. तसंच भविष्यात या टेकड्यांवर अजून जास्त कन्स्ट्रक्शन होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे, याच्याबद्दलही काही त्यांच्या सूचना होत्या. तर आता या मोर्चाला सुद्धा 1 वर्ष होऊन गेलंय. मी आजही बघतो की त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर काही उमेदवार आहेत ते त्यांचा मोर्चा भव्य मोर्चा होता आणि त्याच्यामुळे त्यात खूप सारं मतदान पण या उमेदवारांना दिसतं. त्याच्यामुळे
काही उमेदवार त्यांच्या या सगळ्या मुद्द्यांना आज पाठिंबा देतात. पण मला वाटतं एक कम्प्लीट नॅरेटिव्ह किंवा पुण्याचं राजकारण असेल तर पुण्याच्या पर्यावरणाचा पण विचार झाला पाहिजे, असं एक नॅरेटिव्ह ओव्हरऑल दिसत नाही. ते करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर मला एक गोष्ट लक्षात आली की 2024ची ही जी निवडणूक आहे ही जमिनीवर जितकी लढली जाते त्याच्यापेक्षा जास्त सोशल मीडियावर लढली जाते. आता 2019लाही सोशल मीडिया होता, व्हॉट्सअप होतं, फेसबुक होतं, पण यावर्षी एजन्सीज, त्यांना मिळालेल्या ऍड्स, त्यांच्याकडनं होणारं सोशल लिसनिंग, म्हणजे या एजन्सीज कंटिन्युअसली ऐकत असतात की लोक काय म्हणतायत, कुठले हॅशटॅग चालतायत आणि त्यांच्या नेत्यांना टॅग करून कुठले प्रश्न विचारले जात आहेत, याचं एक सोशल मीडिया मॉनिटरिंग होत असतं. यावर्षी त्याचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. तर तुम्ही पुणेकर असाल आणि तुम्हाला वाटतंय की हा मुद्दा महत्वाचा आहे, तर तुम्ही तुमच्या ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम या वेगवेगळ्या हँडल्सवर जा आणि हे प्रश्न बोला की आम्हाला आमच्या टेकड्या हव्या आहेत, आम्हाला आमच्या टेकड्यांवर कन्स्ट्रक्शन्स नको आहेत, आम्हाला बसेस हव्या आहेत. म्हणजे तुम्ही अमुक एक रोड वाढवू, त्याचं वाईडनिंग करू, हे करण्याच्या ऐवजी बसेसची संख्या वाढवा. आणि हे करताना अजून एक काय करायचं की जशी वेताळ टेकडी बचाव कृती समिती, तिचे हँडल्स मी खाली व्हिडिओच्या खाली देतो, त्यांनाही टॅग करा. पण त्याच वेळेस वेगवेगळ्या पक्षांचे जे हँडल्स आहेत, म्हणजे बीजेपी असेल तर बीजेपीच्या महाराष्ट्राच्या हँडलला टॅग करा, काँग्रेस असेल तर काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अशा सगळ्यांना टॅग करा, राज ठाकरेंना टॅग करा. कारण यातून तुम्हाला पुण्याचं वातावरण, पुण्याच्या टेकड्यांवरची झाडं, त्याच्यावरची इकॉलॉजी, हा एक महत्वाचा मुद्दा या निवडणुकीसाठी आहे, हे तुम्हाला त्या सर्व नेत्यांपर्यंत पोहोचवता येईल. आणि त्यातून काय होईल की हे सगळी नेते मंडळी आपापल्या भाषणांमध्ये सुद्धा ते आणतील. मग त्यातून त्यांना काही आश्वासनं द्यावी लागतील, जी आश्वासनं त्यांनी दिली की नंतर त्यांना त्याबद्दल मीडिया सुद्धा प्रश्न विचारत राहते. त्याच्यामुळे तुम्ही सोशल मीडियाचं एक चांगलं अस्त्र चांगल्या कामासाठी एक त्याचा वापर करा. पुढील काही दिवसात मी इतरही काही जे शहर आहेत त्यांच्याबद्दल काही व्हिडिओज बनवणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या शहरातल्या एखादा स्पेसिफिक मुद्द्यावर मी व्हिडिओ करावा, तर ह्या व्हिडिओच्या खाली मला कमेंट करून सांगा की तुमच्या शहरात क्लायमेट चेंज बद्दल कुठला असा मुद्दा आहे की जो हायलाईट होत नाहीये. तुमचं गाव असेल, तुमचा तालुका असेल, छोटं टाउन असेल, तरी तुम्ही सांगा. मी शक्य होईल तितके व्हिडिओ करण्याचा पुढच्या 10 दिवसात प्रयत्न करणार आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. खास करून तुमच्या पुण्याच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. धन्यवाद.